एमपीएससीच्या वतीनं औषध निरीक्षक अर्थात फार्मासिस्ट पदांसाठी परीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आलं। याकरिता एमपीएससीच्या वतीनं या 22 मार्च रोजी परीक्षा घेण्यात आल्या। या परीक्षेचा निकाल हा 12 जून रोजी घोषित करण्यात आला। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं अर्थात 1 जुलै ते 22 जुलैच्या दरम्यान ज्या उत्तीर्ण झालेत त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मुलाखती घेण्याच्या शेवटचा दिवस अर्थात 22 जुलै रोजी एका विद्यार्थ्याने ज्याचं नाव आहे गौरव पाटील यानं मेलवरती एमपीएससीच्या ऑनलाईन तक्रार दिली की याबाबतचा सर्वच्या सर्व पेपर जो आहे तो ज्या दिवशी 22 मार्चला परीक्षा होती त्याच्या 2 दिवस अगोदर सोशल मीडिया अर्थात व्हॉट्सअपवरती संबंधित विद्यार्थ्यांना मिळाला आणि तो पेपर लीक झाल्याची तक्रार 22 दिली। त्यानंतर 23 एमपीएससीच्या वतीनं संबंधिताला अर्थात त्या गौरव पाटीलला याबाबतचे आपण पुरावे पाठवावेत असं सांगितलं। त्यांनी मेलच्या माध्यमातून परत पुरावे पाठवले आणि त्यानंतर अर्थात आज दिनांक 27 जुलै रोजी तक्रारदार जो गौरव पाटील आहे यांना आपल्याकडील जे जे पुरावे आहेत ते घेऊन यावे त्याबाबतची विचारणा करण्यात आली आणि त्यांच्यासोबतचा दुसरा एक तक्रारदार सहकारी होती यांनाही बोलवण्यात यावं अशी सूचना केली, परंतु ते आलेले नाहीत। ऐकूयात याविषयीचा सविस्तर वृत्तांत। नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड। एमपीएससी विभागाच्या वतीनं त्या विभागाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी आज 27 जुलै रोजी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बाईट्समध्ये काय सांगितलं हे आपण ऐकूयात। नमस्कार, मी महेंद्र हरपाळकर, सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग, औषध निरीक्षक गट ब, अन्न आणि औषध प्रशासन या संवर्गाच्या 154 पदांकरता दिनांक 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा राज्यातील 6 विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली होती। या परीक्षेचा निकाल दिनांक 12 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला। त्यानंतर दिनांक 1 जुलै ते 22 जुलै या कालावधीमध्ये पात्र असलेल्या 488 इतक्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दिनांक 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची सर्वसाधारण तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली। त्यानंतर दिनांक 21 जुलै रोजी एका गौरव पाटील नावाच्या ईमेल आयडी वरून दिनांक 22 मार्च 2026 रोजी जी परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका फुटली असल्याबाबत व तिचा लाभ एका उमेदवाराला झाला असल्याबाबतची तक्रार आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने सरळ तक्रार मोघम आणि पुरावे नसल्यामुळे त्या तक्रारदाराला ईमेलद्वारे अधिकचे पुरावे सादर करण्यासाठी सूचित करण्यात आले होते। त्यानुसार त्या तक्रारदाराने म्हणजेच गौरव पाटील या नामक व्यक्तीने दिनांक 23 रोजी आयोगाच्या कार्यालयामध्ये ईमेलद्वारे हे पुरावे सादर केलेले आहेत। या पुराव्याच्या अनुषंगाने त्याची तपासणी चालू असून दिनांक 27 म्हणजे आज रोजी 27 जुलै रोजी तक्रारदार व त्यांनी ज्यांच्याबद्दल लाभ झाला आहे असं नमूद केलं होतं असे उमेदवार या दोघांनाही आयोगाच्या कार्यालयामध्ये त्यांच्या तक्रारी संदर्भात विचारपूस करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं। हे दोघेही आज अनुपस्थित आहेत, आलेले नाहीत। दरम्यान आज काल संध्याकाळच्या ईमेलद्वारे जो आज सकाळी प्राप्त झाला त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी ही तक्रार त्याचा एक मित्र ऋषिकेश गांगर्डे याने भ्रम फैलवण्यासाठी केलेली असून तो स्वतः गांगर्डे हा उत्तीर्ण झालेला नाही। जे उमेदवार आणि तक्रारदार याच्यामध्ये जे चॅट आहे ते त्यांचं चेष्टेचं होतं आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रश्नपत्रिका फुटली असा कुठलाही त्यांचा दावा नसल्याचं त्यांनी त्या तक्रारदारीमध्ये ईमेलमध्ये नमूद केलेलं आहे। एकंदरीतच संबंधित अधिकाऱ्यांनी या संपूर्ण औषध निरीक्षक फार्मासिस्ट पदासाठीची परीक्षा
मुलाखती आणि जो काही घटनाक्रम आहे ते थोडक्यामध्ये आपण सांगितलेला ताच आपण ऐकला. त्यानंतर आज दुपारपासनं समाज माध्यमावरती वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते विरोधक राजकीय असतील, काही विरोधी सोशल मीडियाचे माध्यमकर्मी असतील, ते आपल्या आपल्या पद्धतीनं याबाबतचा वृत्तांत देत आहेत. मित्रहो, खऱ्या अर्थानं मागच्या काही दिवसांपासून जी परिस्थिती समाजामध्ये आपण पाहत आहात, मग ती नीटचे पेपर फुटीचं प्रकरण असो, संबंधित त्या प्राध्यापकांचा त्यामध्ये सहभाग असो, आज निश्चितपणे जे नीटच्या प्रकरणीत आरोपी आहेत ते PCR MCRच्या माध्यमातून त्यांची कस्टडी सुरू आहे. ते दूध का दूध पाणी का पाणी भविष्यात निघेल सुद्धा. परंतु आज घडीला जी विद्यार्थी तासन तास अभ्यासिकेत असतील, आपल्या घरी असतील, अभ्यास करत आहेत, त्यांना येत्या काळामध्ये या अभ्यासाच्या अनुषंगानं आणि परीक्षा या पारदर्शकच होतील याबाबत मात्र त्यांना साशंकता निर्माण होती की काय, अशा या काही घटनांवरून दिसते आहे. धन्यवाद.